आमचे बंधू त्यांचं स्वागत करायचं आहे। मी आमचे लीगचे अध्यक्ष श्री अजय पाटील यांना विनंती करेन की त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। किशोरजी अधिकारी प्लीज। किशोरजी असंच आपलं दातृत्व लाभत राहो। सलग 3 वर्ष 4ही चषक आपण देता आणि आता आम्हाला सवय झाली की तुम्हाला आधी विचारायचं नाही, नाव टाकायचं आणि मग सांगायचं की तुम्हाला हे 4 चषक द्यायची आहेत। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। दरम्यान ह्या वर्षी एक चषक वाढवलंय आम्ही, जे आहे उत्कृष्ट यष्टीरक्षक, बेस्ट कीपर। आणि बेस्ट कीपर जे आम्हाला चषक लाभलंय ते आमचे सल्लागार राकेशजी पाटील साहेब गोवाडे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे लीगचे सल्लागार राजू घरत साहेबांना। त्यांनी राकेशजी पाटील यांना शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार किंवा स्वागत करायचं आहे। साहेब, इथे तुम्ही आमचे दाते आहात। वर्षभर 5 महिने जे काम केलं ते एक कमिटी मेंबर म्हणून आणि एक तुम्ही दातृत्व दिलंय, त्याच्यासाठी हे एक शाळ आणि पुष्पगुच्छ। हॅलो। दरम्यान फायनलच्या दोन्ही संघांसाठी म्हणजे विजेता व उपविजेता संघांसाठी जे मेडल्स प्राप्त झालेत ते मेडल्स प्राप्त झालेत आमचे सहसचिव, माझे सहकारी श्री जयेश शेलार यांच्याकडून। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन लीगचे उपाध्यक्ष श्री धीरज पाटील यांना। हॅलो, त्यांचं सन्मान करायचा आहे। हॅलो, हॅलो। दरम्यान हे जे आपण मैदान पाहिलं, हे मैदान आपण 3 दिवस खूप छानरित्या यूज केलं। खेळपट्टीला फारसं काही बिघाड आला नाही, त्याच्यासाठी खरी जी मेहनत घेतली आहे त्या मी टीमला या मंचावर बोलू इच्छितो। मैदान करण्यासाठी ज्या आपल्या ह्या लीगला ज्यांनी मदत केली अशी ही टीम श्री अमित पाटील, श्री प्रफुल्ल पाटील, श्री निपेश पाटील, श्री मिलिंद पाटील, श्री राकेश पाटील व श्री सागर पाटील आणि तसेच श्री प्रतीक पाटील
जे कालपासून आम्हाला सतत इथे मदत करतात, ह्या पूर्ण टीमने मंचावर यायचं आहे. ह्या पूर्ण टीमला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. श्री अमित पाटील, श्री प्रफुल्ल पाटील, श्री निपेश पाटील, श्री मिलिंद पाटील, श्री राकेश दुमाडा, श्री सागर पाटील व श्री प्रतीक पाटील, सॉरी राकेश सामरे, ह्या सर्व टीमला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रतीक, अमित, सागर, राकेश सामरे, आमचे लीगचे सल्लागार राजू घरधाना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि सर्व खेळाडूंना विनंती करीन की हा सर्व टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे आपण ह्या मैदानावर छान प्रकारे खेळू शकलो. तर पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दरम्यान ह्या 3 दिवस ज्याने उभं राहून आपल्याला अचूक असे निर्णय दिले असे पंच, सातपाटी गावचे तिन्ही पंच, ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. तुमचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढं आम्ही मानधन त्याला, म्हणजे हे मानधनच सांगू शकतो, कारण त्या हुशारीला, त्या मेहनतीला काही मोल नाही. तर हे मानधनासाठी मी आमंत्रित करतो लीगचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांना. एक आठवण म्हणून मायेची शाळ आणि आपलं मानधन. पंचमंडळी आपले खूप खूप धन्यवाद. आपले असे अचूक निर्णय. दरम्यान आमच्या खेळाडूकडनं किंवा आमच्याकडनं कुठली थोडं रोष व्यक्त केला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण धन्यवाद. त्यानंतर ज्याने 3 दिवस मधुर अशा आवाजाने आम्हाला मनमोहित केलं असे राहुल धानवा आणि त्यांचे मित्र स्कोरर मिलन, या दोघांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचं मानधन देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सल्लागार राकेश पाटील यांना. राहुल, आपले खूप खूप धन्यवाद. मधुर असा आवाज, दमदार आवाज, ज्या आवाजाने खरी मॅच बघण्यात मजा असते. जेव्हा फायनलचा मॅच चालू होता तेव्हा आमच्याकडे इन्स्ट्रक्शन आल्या होत्या की आपण कॉमेंट्री चालू द्या, आपलं आभार प्रदर्शन वगैरे नंतर होऊ देत. राहुल धन्यवाद.
दरम्यान ज्यांनी उंच असावून 3 दिवस कॅमेरा सांभाळला असे आमचे यूट्यूब कॅमेरामॅन यांनाही विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. कॅमेरामॅन सेट करा आणि या. आमच्याकडनं एक छोटेसे आठवण आणि तुमचं हॅलो छोटीशी आठवण म्हणून आमच्याकडनं तुम्हाला मायेची शाल मी ही प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे खजिनदार सुनील पाटील यांना. दरम्यान आजचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. कारण सर्व दात्यांमुळे किंवा जे मेंबर्स समोर किंवा पडद्यामागे काम करतात त्याच्यामुळेच अशी लीग संपन्न होऊ शकते. तर मी सर्वांना विनंती करेन की अजून 10 मिनिटं वाट बघायची आहे आणि त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करणार आहोत. सर्वप्रथम ज्या मंचावर जी क्रीडा नगरी सजलेली आहे, जो मंच सजलेला आहे, ह्या मंचांचे दाते मान्य श्री नितेश पंढरी अधिकारी यांचे खूप खूप आभार. पर्व तिसरेसाठी उद्घाटक म्हणून आम्हाला मान्य श्री प्रफुल्ल पुंडलिक पावडे ही लाभले, यांचेही खूप आभार. विशेष अतिथी मान्य श्री नामदेवजी विलास अधिकारी नागझरी हे उपस्थित झाले, त्यांचेही आभार. तसेच विशेष अतिथी मान्य श्री बालचंद्र विष्णू घरतपाडा यांचेही आभार. ह्यांचं एक विशेष सांगू इच्छिन की बालचंद्र विष्णू घरतपाडा यांचं रिसॉर्ट आहे आणि त्यांनी 40+ सर्व खेळाडूंना एक दिवस त्यांच्या रिसॉर्टवर 50% डिस्काउंटने फ्री एंट्री दिलेली आहे. त्यांनी 50% डिस्काउंट दिलेलं आहे. जिंकणारा किंवा म्हणजे फक्त प्लेयर नाही तर प्रत्येक कमिटी मेंबर आणि सगळे खेळाडू ह्यांना एक दिवस आणि त्यांच्यासोबत मालक आणि पाहुणे सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्हाला ह्या लीगसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रवीणजी गजानन पाटील तामसई, मान्य श्री कमलाकर गजानन घरत बायांचापाडा, मान्य श्री अवेजी मोरेश्वर पवार रावते, मान्य श्री महेशजी गणपत पाटील वसरे, मान्य श्री वैभवजी सुदाम घरत नेटाळी, मान्य श्री भावेशजी सुधाकर पाटील लालोंडे, ह्या सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार. कुठे मान्य श्री कमलाकरजी गजानन हॅलो श्री कमलाकरजी गजानन घरत साहेब आपणास विनंती आपण मंचावर यायचं आहे. दरम्यान जे आपण 3 दिवस ह्या मॅचेस लाईव्ह बघितल्या, हे लाईव्ह यूट्यूबचं सौजन्य लाभलं आम्हाला मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत नागझरी. त्याचप्रमाणे टॉसबॉक्स हे स्वर्गवासी श्री अजय मोहन अधिकारी यांच्या स्मरणार्थ सौजन्य लावलं पुन्हा एकदा मान्य श्री संदीपजी कृष्णा घरत अधिकारी यांच्याकडून. त्याचप्रमाणे ही जी फळझाडं प्रत्येक पाहुण्यांना दात्यांना आम्ही जी फळझाडं दिलीत, ही फळझाडं जी लाभली ती मान्य श्री अविनाशजी विष्णू पाटील गुंदले यांच्याकडून. साहेब आपले खूप खूप आभार. संदीप घरत. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं चषक, हे भव्य मोठं जे चषक लाभलंय ते स्वर्गवासी श्री सदानंद पांडुरंग पाटील दुकटन यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री धीरजजी सदानंद पाटील दुकटन यांच्याकडून. साहेब आपले आभार. त्याचप्रमाणे द्वितीय, तृतीय व चतुर्थ अशी तिन्ही चषक ज्यांच्याकडनं लाभले ते आमचे मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी लालोंडे आणि स्वर्गवासी विराज उर्फ हॅलो यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर
उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व मालिकावीर अशी 4 चषके लाभली. ते आमचे सौजन्य लाभलं ते मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी नागझरी. आपलेही खूप खूप आभार. त्यानंतर प्रत्येक सामन्याला एक टी शर्ट लाभलं. स्वर्गवासी सौ वनिता हेमंत अधिकारी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री प्रीतमजी हेमंत अधिकारी लालोंडे यांच्याकडून प्रत्येक सामन्याला सामनावीर म्हणून टी शर्ट. साहेब आपले खूप खूप आभार. आपण कुठे उपस्थित असाल तर आपणास विनंती आहे की आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे. प्रीतमजी अधिकारी. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक जे लाभलं स्वर्गवासी श्री संतोष काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कुमार उज्ज्वल संतोष पाटील यांच्याकडून आकर्षक चषक. उज्ज्वल आपले खूप खूप आभार. उत्कृष्ट यष्टिरक्षक जे लाभलं स्वर्गवासी श्री अनंता गजानन घरत बायांचावाडा यांच्या स्मरणार्थ श्री राकेशजी बाळाराम पाटील गोवाडे यांच्याकडनं एक चषक उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून चषक. विजेता व उपविजेता संघासाठी मेडल्स लाभले ते मान्य श्री जयेशजी मधुकर शेलार पोचाडे यांच्यातर्फे स्वर्गवासी श्री प्रमोदजी विष्णू शेलार निहे व स्वर्गवासी श्री निवास पांडुरंग पवार निहे यांच्या स्मरणार्थ. त्याचप्रमाणे आपण जे टेनिस बॉल यूज करतो चेंडू सलग 2 वर्ष आणि जिथपर्यंत ते 40+ मध्ये ॲड होत नाही तिथपर्यंत मान्य श्री मिलिंदजी दिवाकर पाटील गिराळे यांच्या थ्रू हे आपल्याला बॉल चेंडू लाभत असतात. मिलिंदजी आपले खूप खूप आभार. त्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅप जी लाभली त्याचं सौजन्य लाभलं ते श्री पुष्कर विलास पाटील दुकटन साहेब. मिलिंद आपणास विनंती आहे आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे जे इंटरनेट नेटवर्क उपलब्ध होतं ते पाटील नेटवर्क श्री आतिश पाटील यांचे खूप आभार. पडद्यामागून काम करणारे आणखी काही असतात सौ प्रियंका पाटील साडे. फॉर्म क्रिएट करण्यापासून फॉर्म भरल्यानंतर रोजचे अपडेट देणं किती फॉर्म आले किती बाकी आहेत त्यानंतर ती लिस्ट बनवणे ही सर्व कामे जिने केली ती सौ प्रियंका पाटील आपलेही आभार. त्यानंतर प्रिंटिंगचे जेही काम असेल ते कुमार हार्दिक पाटील सागावे यांनी सांभाळलं आपलेही खूप आभार. दरम्यान सर्व खेळाडू सर्व रसिक सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार. दरम्यान कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद आणि आभार प्रदान. दरम्यान हे जे मैदान उपस्थित केले चाहडे ग्रामपंचायत आणि चाहडे ग्रामस्थ जे मेन राहून गेलं त्यांचे खूप खूप आभार. तसेच मंडप डेकोरेटर विशाल याचे खूप आभार. डीजे अप्पी आपलेही खूप खूप आभार. इथे मी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद आणि आपण आता प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळूयात.
हॅलो. दरम्यान जी दुसरी सेमीफायनल झाली त्या सेमीफायनलचा सामनावीर पुरस्कार द्यायचा बाकी आहे. ते सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रीतम अधिकारी व आमचे खजिनदार सुनील पाटील यांना. माझ्याकडे नाही दिले. आणि दुसऱ्या सेमीचे सामनावीर ठरतायत दीपक पाटील मैत्री गिरी. 8 रन्स डिफेंड केले दीपक पाटील. हे प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो सुनील पाटील व प्रीतम अधिकारी. प्रीतम अधिकारीच्या सौजन्याने आम्हाला टी-शर्ट लाभलंय आणि सुनील पाटील यांच्या सौजन्याने आम्हाला चषक लाभलेला आहे. एक सुंदरसा चषक ज्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने मैत्री गिराळे फायनल मध्ये पोहोचली. हॅलो. धन्यवाद. त्यात नंतर फायनलची मॅच चा सामनावीर ठरतोय मिलिंद पाटील आणि मैत्री गिराळे. आणि हे प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री राजेंद्रजी सोगले साहेबांना की त्यांनी हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. एक आकर्षक चषक व टी-शर्ट. धन्यवाद. दरम्यान कॅच ऑफ द डे आपण प्रत्येक दिवशी कॅच ऑफ द डे हा सन्मान ठेवला होता. तर कॅच ऑफ द डे जातोय सुनील पाटील मैत्री गिराळे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन श्री चेतन पाटील तामसई व श्री महेंद्र ठाकूर तांदूळवाडी. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करीन की पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. कॅच ऑफ द डे ठरतायत सुनील पाटील. आणि हे चषक लाभलेलं आहे आम्हाला श्री विकास परशुराम पाटील बराणपूर यांच्यातर्फे. धन्यवाद विकासजी. हॅलो. दरम्यान उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करीन आमचे सल्लागार श्री राकेश पाटील व श्री पाहुणे श्री निवासजी पाटील साहेब दुकटन. या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करीन हे बक्षीस द्यायला पुढे यायचं आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक मान्य श्री राकेशजी पाटील साहेब व मान्य श्री निवासजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांनी हे बक्षीस प्रदान करायचं आहे. आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरतायत ज्यांनी हॅट्रिक केली होती असे गोरी 11चे योगेश पाटील. टोटल 8 स्टंपिंग. एक अद्भुत असते यष्टीरक्षक योगेश पाटील. धन्यवाद साहेब. दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर
आणि हे बेस्ट फिल्डर प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे दाते श्री किशोर अधिकारी व मान्य श्री जितेंद्र पाटील विश्रामपूर या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे। मान्य श्री किशोरजी अधिकारी नागझरी व श्री जितेंद्र पाटील विश्रामपूर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतायत ज्यांनी पूर्ण लीग मध्ये 6 कॅचेस घेतलेत छत्रपती वॉरियर्स किराटचे खेळाडू राकेश पाटील तब्बल 6 झेल। हॅलो हॅलो धन्यवाद। हॅलो हॅलो उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे दाते किशोरजी अधिकारी साहेब मान्य श्री हर्षदजी पाटील साहेब गिरनोळी और मान्य श्री दीपक पाटील गिराळे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की उत्कृष्ट फलंदाज हे प्राइज देण्यासाठी आपल्याला मंचावर यायचं आहे। एक चषक आणि ऑरेंज कॅप। हॅलो आणि उत्कृष्ट फलंदाज ठरतायत एनी गेसेस आवाज नाही आला थोडा अंदाज चुकतोय आपला 172 172 रन जीवन ज्योती हालोली संघाचे आयकॉन योगेश पाटील उत्कृष्ट फलंदाज 172 रन्स। या लवकर या आपल्याला हे पारितोषिक घ्यायचं आहे। धन्यवाद। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि हे हॅलो पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्य श्री किशोरजी अधिकारी सर आपण सगळे ट्रॉफ्या दिले त्यामुळे आपण इथेच थांबायचं होतं। त्यानंतर मान्य श्री विनोदजी डोंगरे आमचे सभासद मान्य श्री यतीन पाटील हा तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे मी आमचे सल्लागार राजूगर त्यांनाही विनंती करीन की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे जावं। आणि उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस बरोबर इथे गेसेस तुमचं बरोबर आहे किरण जाधव 9 विकेट्सने छत्रपती वॉरियर्स किराट किरण जाधव उत्कृष्ट गोलंदाज। धन्यवाद। त्यानंतर ज्या खेळाडूने ह्या पूर्ण लीग मध्ये छाप पाडलेली आहे तो खेळाडू म्हणजे मालिकावीर आणि हे प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो
मान्य श्री निभाजी पाटील साडे, मान्य श्री सुनील पाटील आमचे खजिनदार, मान्य श्री मिलिंद पाटील आणि आमचे दाते मान्य श्री किशोरजी अधिकारी, या मान्यवरांना मी विनंती करीन की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. सुनील पाटील, मिलिंद पाटील या सर्व मान्यवरांनी पुढे यायचं आहे.